लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेड पोलिसांनी महत्त्वाची कामगिरी केली। गावठी दारू भट्ट्या खेडमध्ये तिसंगी भागात उद्ध्वस्त केल्या आहेत। आता लोकसभा निवडणूक आणि शिमग्याच्या अनुषंगानं आम्ही जे अवैध दारूधंदे आहेत ते बंद करणे, भट्ट्या बंद करणे, उद्ध्वस्त करणे याच्यासाठी मोहीम राबवली जाते। आज आम्हाला इन्फॉर्मेशन होती तिसंगी पिंपळवाडीची की तिथं मोठ्या प्रमाणात भट्ट्या लावलेल्या आहेत, त्याची तयारी सुरू आहे आणि त्याकरता आम्ही API लाड आमचे DYSP प्रवीण पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली API लाड आणि पूर्ण टीमला सकाळी पाठवलेलं होतं 5:45च्या दरम्यान आणि तिथं जाऊन त्यांना त्या बऱ्यापैकी 3-4 ठिकाणी असे या तयारीसाठी असणारं रसायन, परत गूळ वगैरे आहे, या गोष्टी मोठ्या टाक्या 500 लिटरच्या जवळजवळ 20 एक टाक्या होत्या। टाक्यामध्ये रसायन भरून ठेवलेलं वगैरे आढळलं। ते सर्व नाश केलेला आहे आमच्या लोकांनी जाऊन आणि त्याच्यावरती आम्ही कारवाई करतोय आणि गुन्हा दाखल करतो आहे। ते 3 आरोपी आहेत, त्यांच्या त्या भट्ट्या आहेत असं मला समजलेलं आहे। स्वप्नील भोसले, विशाल भोसले आणि अनंत भोसले, तर त्या तिघांच्यावरती आम्ही कारवाई करतोय। जवळजवळ 1,74,700चा माल आहे तो सगळा आम्ही नाश करून त्यातले जे सॅम्पल आहे सॅम्पल काढून नाश केलेला आहे। त्यांच्यावर आम्ही रीतसर कायदेशीर कारवाई करीत आहोत आणि असंच या लोकसभा आणि जो शिमगोत्सव आहे यामध्ये पूर्ण खेड पोलीस स्टेशन हद्दीतल्या सर्व जेवढे काही अवैध दारू आहेत आणि अवैध व्यवसाय याच्यावरती कडक कारवाई करायची आम्ही सुरू केलेली आहे आणि त्याप्रमाणे आम्ही कारवाई करून घेत आहोत।